जानेफळचा खेळाडू मंगरूळच्या मैदानामध्ये खेळत आहे आणि अतिशय चुरशीचा असा या ठिकाणी सामना होताना दिसत आहे. अतिशय आणि सामना खेळत असताना पॉइंट जे आहे हे फक्त हाफ टाइम मध्ये आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये सांगण्यात येतील. आपण खेळ खेळताना हा अतिशय चिकाटीने खेळावा. कितीही गुण संख्या असली आपली तरीही चिकाटीने खेळावं. त्यामुळे गुणाकडे अजिबात लक्ष देऊ नये. आपण खेळताना चिकाटीने खेळा. जानेफळच्या मैदानामध्ये मंगरूळचा खेळाडू या ठिकाणी परत आपल्या मैदानामध्ये जानेफळचा नंबर 2 चा जो खेळाडू आहे बघूया. आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. जानेफळच्या मैदानामध्ये मंगरूळचा खेळाडू अतिशय चपळाईनं बघूया आपण या ठिकाणी अंपायर काय निर्णय. रेडर आउट झालेला आहे. जानेफळ संघाला 1 गुण प्राप्त झालेला आहे. परत जानेफळ संघाचा जो खेळाडू हा मंगरूळच्या मैदानामध्ये खेळतोय. अतिशय शांतमय अशा वातावरणामध्ये या ठिकाणी आपले सामने पार पडत आहे. सर्वांनी असंच सहकार्य निश्चित असू द्यावं. अंपायरकडे लक्ष. जानेफळ संघानं 1 गुण प्राप्त केलेला आहे. जानेफळच्या मैदानामध्ये मंगरूळ नवघरेचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. आणि यानंतर होणारा जो सामना आहे डोंगरगाव वर्सेस माऊली सारशी. अंपायर जो निर्णय देईल त्याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊया. अंपायरांना रेडर आउट हे डिसिजन दिलेलं आहे. त्यामुळं हा जो पॉइंट आहे हा जानेफळच्या संघाला मिळतोय. जानेफळ संघाला 1 पॉइंट मिळालेला आहे. जानेफळ संघाचा खेळाडू मंगरूळच्या मैदानामध्ये खेळतोय. आणि जे बाजूला उभे राहिलेले असतील मागे बसलेल्यांना जर त्रास होत असेल जे बसून आनंद घेत असते आहेत त्यांना त्रास होऊ देऊ नका. त्यांना व्यवस्थित सामना दिसू द्या. आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहा. मंगरूळ नवघरेचा खेळाडू जानेफळच्या मैदानामध्ये आणि शेवटचे ज्यावेळेस 2 मिनिटं राहतील तेव्हाच गुणसंख्या या ठिकाणी सांगण्यात येईल. प्रत्येक खेळाडूनं चिकाटीनं खेळा. आपल्या मैदानामध्ये परत जानेफळचा नंबर 2 चा खेळाडू जो आहे नेहमी एंट्रीसाठी नंबरचा चांगला खेळाडू असल्यामुळं नेहमी तोच त्या एंट्री मारण्यासाठी जातोय. असो आपल्या संघासाठी त्याचं भरपूर असं योगदान या ठिकाणी दिसतंय. बघूया आपल्या संघासाठी तो काय योगदान देतोय. परत आपल्या मैदानामध्ये आलेला आहे मंगरूळचा खेळाडू जानेफळच्या मैदानामध्ये. बघूया अंपायर जे बोनस पॉइंट जो आहे मंगरूळ नवघरेला मिळालेला आहे. रेडर आउट पॉइंट टू जानेफळ. चालता टाइम सांगण्यात येईल. काही चिंता करू नका. दळणपाठ जरी झाली चालती. जानेफळचा खेळाडू मंगरूळच्या संघामध्ये खेळतोय. टाइम
मंगरूळचा खेळाडू जानेफळच्या मैदानामध्ये खेळतोय आपल्या संघासाठी एक एक गुण मिळवण्याचा. आणि आता शेवटचे 2 मिनिटं राहिलेले आहे. शेवटचे 2 मिनिटं राहिलेले आहे. सर्वांनी लक्ष द्या आणि पॉईंटकडे लक्ष द्या. पॉईंट हा जो पॉईंट आहे मंगरूळ नवगरेला मिळालेला आहे. आणि आता जी गुणसंख्या झालेली आहे, जय बजरंग कबड्डी संघ मंगरूळ नवगरे यांचे 9 पॉईंट झालेले आहे. जय संतोषी माता कबड्डी संघ जानेफळ यांचे 15 पॉईंट झालेले आहे. शेवटची आता पावणे 2 मिनिटच बाकी आहे. बघूया कोणता संघ या ठिकाणी आपला, कारण अजूनही निर्णय काही होऊ शकतो. 1.5 मिनिटं बाकी आहे. 1.5 पावणे 2. जानेफळच्या मैदानामध्ये मंगरूळ नवघरेचा खेळाडू अतिशय चाणाक्षपणाने सर्व खेळाडू तुटून पडले आणि जानेफळ संघाने एक गुण प्राप्त केलेला आहे. मंगरूळ नवघरेच्या मैदानामध्ये बोनस जे आहे तो मंगरूळ नवघरेला मिळालेला आहे. दोन शेवटचा 1 मिनिट आता या ठिकाणी बाकी आहे आणि दोन्ही संघ विजयाच्या दिशेनं जाण्यासाठी निश्चित आटोकाट त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत. आणि ही रेड झाल्यानंतर जी रेड जाणार आहे ती शेवटची रेड असणार आहे. हे दोन्ही संघांनी लक्षात घ्यावं. आणि मंगरूळचा खेळाडू जानेफळच्या मैदानामध्ये आपला कला कौशल दाखवून शेवटच्या याच्यापर्यंत लढण्याचा निश्चित प्रयत्न करतोय. त्याचा प्रयत्न सफल झाला आणि तो परत आपल्या संघामध्ये बोनस पॉईंट मंगरूळ नवघरे.